हाय, आपण आज पाहूयात लाईव्ह क्लासेस कसं कसं क्रिएट करता येतं टीचर्स पोर्टलवरून. तिथे लेफ्ट हँड साईडला नॅव्हिगेशन बारमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस हे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 3 ऑप्शन्स दिसेल, म्हणजेच माय शेड्यूल, मॅनेज शेड्यूल्स आणि अटेंडन्स. इथे तुम्ही मॅनेज शेड्यूल्सवरती क्लिक केल्यावरती राईट हँड साईडला तुम्हाला न्यू शेड्यूल दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ही विंडो ओपन होईल. इथे तुम्ही मीटिंगचं नेम, इथे न्यू लाईव्ह क्लास टाकते. सेक्शन 8 सिलेक्ट केलं. डेट सिलेक्ट केल्यानंतर स्टार्ट टाईम आणि एंड टाईम हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे मीटिंग टाईपमध्ये 2 ऑप्शन मिळतील, गुगल मीट किंवा झूम. तर मी इथे गुगल मीट क्लिक करते आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे मीटिंगचं लिंक पेस्ट करायचं आहे. तर मी ऑलरेडी ही लिंक क्रिएट करून ठेवलेली आहे. तर मी इथे ती पेस्ट केली आणि इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे. तर सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला सेक्शन डेमो 8मध्ये आपण केलेला, तर हे दिसेल तुम्हाला. आपण क्रिएट केलेला क्लास इथे दिसतोय. तर आपण इथे 2 ऑप्शन बघू शकतो, एडिट आणि डिलीट. तर जर तुम्हाला एडिट करायचं असेल काही डिटेल्स तर तुम्ही इथून करू शकता, आणि जर तुम्हाला ही एक लाईव्ह क्लास डिलीट करायचा आहे तर इथून तुम्ही करू शकता. आता पाहूयात की माय शेड्यूल्समध्ये काय मिळेल. माय शेड्यूल्समध्ये ज्या काही मीटिंग्स ऑलरेडी तुम्ही क्रिएट केलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला मीटिंग्स इथे दिसतील. त्याचं शेड्यूल इथे दिसेल. आणि अटेंडन्समध्ये त्या लाईव्ह क्लासेसचं अटेंडन्स किती स्टुडंट्सनी द पर्टिक्युलर लाईव्ह क्लास अटेंड केलेला आहे ते दिसेल तुम्हाला इथे. तुम्ही जर व्ह्यू स्टुडंटवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे लिस्ट ऑफ स्टुडंट्स येईल. ते कळेल किती स्टुडंट्सनी अटेंड केलेला, किती जणांनी नाही अटेंड केला. तर इथे तुम्ही पाहू शकता की अटेंडंटच्या इकडे अटेंडेड म्हणून लिहून येतं, आणि ज्यांनी नाही अटेंड केलं आहे तिथे नॉट अटेंडेड म्हणून येतं. आणि इकडे तुम्हाला दिसेल नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट अटेंडेड द क्लास, तर त्यांचा नंबर, आणि इथे स्टुडंट्स अटेंडेड द क्लास त्यांचा नंबर. तर हे झालं लाईव्ह क्लासेसबद्दल. थँक्यू.